नमस्कार मंडळी. आपल्याकडे दाजी आले, एकूण दाजी एकूण ताई आहे, तिकून दया आहे. तर आम्ही एका ठिकाणी पोरगी पाहायला गेलतो. ती पोरगी काही पसंत नाही आली. आता किती दाखवूया गण दाखवले आज 2-3 ठिकाणी. आता ही नाही आहे ना 17वी पोरगी असन. 17वी पोरगी आहे. आता काय झालं, त्या पोरीची हाईट जी आहे थोडीशी जास्त होती सालेसाहेबापेक्षा. तर यायचं म्हणणं आहे की बुवा ते जोडा वापरणार नाही. पण मग म्हणणं होतं की पोरी भेटाना नाही तर थोडं ऍडजस्ट करून घ्यायचं होतं. हाईटचं काही मॅटर नव्हतं एवढं नाही. कारण ते पोरीला इतके केस आवडले यायचे. ठेवा तुम्ही ज्यूस ठेवा. ज्यूस चालन, मला चालन ज्यूस. नाही लस्सी ती एक ज्यूस. हा एक ज्यूस. हा. तर आता पोरी भेटूनही राहिल्या. जशी भेटली तशी नाका डोळ्याला चांगली होती, फक्त हाईट काहीतरी 2-3 बोट शिल्लक होती पा. आणि आता दाजीला एकच सांगणे, मग जशी असून तशी फक्त ते जिवंत पाहिजे. नुसतं पोरी पाण्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये गेले. आज बी आता फॉर्च्युनर घेऊन गेलो पोरगी पाहायला. म्हणलं एवढे मोठे रील स्टार आहे. 4 लाख रुपये लागले ते का तुम्ही दिले का? तेच भरून राहिला ना तुम्ही, फक्त संघ जाते त्याला खाऊ लागायला. अरे पण माझ्या सासऱ्याचे पैसे चालले ना. तर काहीतरी समजून सांगा बुवा कमेंट बॉक्स मध्ये. आता द्या 2-3 कमेंट चांगल्या. ऍडजस्ट करून घ्या तुम्ही. ऍडजस्ट करून घेतो. लाभ नाही. आता हाईट वाढायचं वय नाही ना. नाही वाढतं म्हणतात 40-42 लोक. 40-42 लोक. हा नाही मग तुम्हाला 40-42 नंतर पोरी पाहायला कोण पोरी देणार आहे? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे नाही की बुवा हाईट वाढू आपण पहिली 40-42 लोक नंतर पोरगी पाहायला. नंतर पोरगी पाहू. नाही त्याला काही अर्थ नाही. हे कसं आहे, साले साहेबाचं आमचं फक्त केसाचा विकास झाला, दिमागाचा बिलकुल नाही झाला. म्हणत राहतात त्याला कोण त्याचा अपमान करता सोनीस बाप्पा तुम्ही. बरं ती पोरगी किती चांगली होती, काय होतं मग चांगलं नाही दिसणार. उच्च किती होती ती? मग आता पहा, तुमच्यापेक्षा कमी हाईटची पोरगी करायचं म्हणलं ना आपण, तर अल्पवयीन पोरगी पाहणं पडेल. मग 13-14 वर्षाची, 18 वर्षाच्या पुढच्या पोरीची सगळ्याची तुमच्यापेक्षा जास्त हाईट आहे. उद्या आपल्याला पकडलं पोलीस वाल्यानं तर मग तुम्ही दोघं नाही का? मग आम्ही जाऊन बसा का जेलमध्ये? मग मी काय म्हणतो दाजी, तर बरं मग आपण 18 वर्ष कंप्लेंट लागतं का लग्नाला? हा. मग 9 वर्षात 2 केला चालणार नाही का? बापा, याच्यामुळे म्हणतो मी की भावतो भावाचा दिमागाचा आणि आकलीचा काही पत्ताच नाही. ते आता ज्यूस घ्या ज्यूस घ्या. तर असं आहे, सिल्लोडला आलतो आज आणि मग पोरगी हे म्हणले की चला पोरगी पाहायला. तर पाहून घेऊन आलो बा. पोहे घे खाल्ले, चहा प्याला आणि तिथं त्या पोरीच्या घरी द्या अजून पोहे. अरे काय भूक लागेल होती मला. सकाळी तुम्ही त्याला किती गडबडीत नेलं सोनीस पप्पा. आपण तिथं भूक असताना बी म्हणणं पडतं. पोरी भूक नाही म्हणून थोडेचे असं दिसलं. अवलेमटे करेल राहते जाय ना. ते आपण पाहुणे गेल्यावर खायला दोघं बी सारखेच रावले देवानी करते. तुम्ही बी घ्या ज्यूस घ्या. पाहुणे गेल्यावर घरी खायला ठेवते ते. तर मग काय करायचं? मी फोन लावू काय मग द्यायला? लावू का फोन? करून घेतो आम्ही. चालते आम्हाला तिला काय करायचं, तुम्ही उचल्या हिलाचा बूट घालू आणि तिला नाही का बिनचापलाच ठेवू लागणार. मग हाईट थोडीशी लेवल दिसन ना. मी अजून केस वाढून घेतो डबल. हा मग तुम्ही दिसता. मी आता करून घ्या भाऊ. एवढाच उन्हाळा आहे. आता उन्हाळा झाला की पुन्हा पावसाळा लागतो, मग हिवाळा लागतो, पुन्हा मग लगन साराई संपून जाती. नाही आता करूनच घेत. हा फोन लावतो मी द्यायला. लावा. बरं मंडळी, मी फोन लावतो, मग लगन धरलं की सांगतो तुम्हाला. चला बाय.